Media partner Nagar Sahyadri, associated by Sahyadri Publications. मला नेहमी वाटायचं मी कुठेतरी नोकरी करावा, पण जेव्हा मला असं वाटलं की मला स्वातंत्र्य मिळत नाही नवीन नवीन तंत्रज्ञान आणायला, तर मग मी दीपक हॉस्पिटल करायचं नाही. कदाचित बूथमध्ये जर या सुविधा तुम्हाला मिळाल्या असत्या तर कदाचित दीपक हॉस्पिटलचा जन्म झालाच नसता. शिवाजी महाराजांकडनं मी काय शिकलो म्हणजे धाडस, की एकदा ठरवलं एक काम करायचं की त्याच्यात उतरायचं, ते काही होऊ द्या, आपण लढायचं म्हणजे लढायचं. देवानी माणसाला केलंय मुवमेंटसाठी. आपण बसून राहिलो की आपल्याला आजार येणार, म्हणून सारखं ॲक्टिव्ह राहायचं. आणि सेकंड थिंग महत्त्वाचं म्हणजे डोकं शांत ठेवणे, डोकं शांत ठेवणे, घाबरणे नाही, घाबरूत नाही अजिबात. आणि तिसरं मी महत्त्वाचं सांगतो की ईर्ष्या नसायला पाहिजे. मला असं वाटत नाही की कोणी माझ्याकडे 4 पावलं पुढं गेलं की मी म्हणणार बाबा म्हणून टाळी वाजवणार. मी कसंही त्याला मागं ओढण्याचे प्रयत्न करणार नाही. हा मला वाटतं खूप मोठं आपलं BP नॉर्मल ठेवण्यासाठी खूप मदत होते. त्याच दिवसात सकाळी ते रात्रीपर्यंत 24 तासात मी 125 कोविड रुग्णांना, त्यातलं त्यात ते सिरियस होते, त्या लोकांना मी ॲडमिट केलं, त्यांना तपासून त्यांचा इलाज सुरू केलं आणि योगायोगाने ते सगळं जिवंत घरी गेले. हा एक जागतिक रेकॉर्ड झाला. आणि म्हणजे मी 17व्या वर्षी पदार्पण करणारा एक डॉक्टर 125 कोविड रुग्णांना एकाच दिवशी नीट इलाज करतो आणि त्यांना सगळ्यांना नीट करतो. हा एक जागतिक रेकॉर्ड झाला, तो डॉक्युमेंटेड आहे आणि म्हणून वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये माझं नाव नोंदवलं गेलं. मी परवा पण कलेक्टर साहेबांना रिक्वेस्ट केलं आहे की साहेब नगरला एक विमानतळ आणा, म्हणजे आपल्याला इलाजासाठी परदेशातनंही लोक येतील आणि जेव्हा परदेशातनंही लोक आले ना, आपला इलाजाचा स्टँडर्ड वाढतो. प्रेक्षक नमस्कार. आज आपल्यासोबत फक्त नगर जिल्हाच नाही तर संपूर्ण देशामध्ये नगरसारख्या छोट्याशा शहरात राहून ज्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आणि ज्यांच्यामुळे नगर शहराची ओळख संपूर्ण देशात झाली, किंबहुना देशाच्या बाहेरही वैद्यकीय क्षेत्रात झाली, असे डॉक्टर दीपक सर आपल्यासोबत आहेत. सर आपलं स्वागत आहे. नमस्कार. सर्वप्रथम सर, आपण उभ्या केलेल्या साईदीप हॉस्पिटलचं 5 वर्ष नुकतीच त्याला पूर्ण झाली आहेत. याबद्दल आमच्या टीमच्या वतीने आणि आमच्या प्रेक्षकांच्या वतीने आपलं खूप खूप अभिनंदन. सर, साईदीप हॉस्पिटल सुरू करण्याआधी दीपक हॉस्पिटल हा एक आपण युनिट नगरमध्ये सुरू केलं होतं. त्यावेळेस पुणे, मुंबई, नागपूरला नसणाऱ्या सुविधा म्हणजे त्याच्या खालोखाल दुसऱ्या कुठल्याही शहरात अशा सुविधा नव्हत्या. अशा वैद्यकीय सुविधा तुम्ही नगरमध्ये त्या काळात सुरू केल्या. त्यावेळेस सुद्धा आपल्याकडे ऑप्शन होता पुणे मुंबईसारखा. साईदीपचा प्रोजेक्ट करताना आपल्यासमोर ऑप्शन होता आणखीन याच्यापेक्षा मेट्रोपॉलिटन सिटीचा. परंतु तरीही आपल्यासारखा निष्णात वैद्यकीय तज्ज्ञ का ज्याला अनेक शहरात ऑफर होत्या, आजही तुम्हाला राज्यात, देशात आणि देशाच्या बाहेर मागणी होती, याच्यावर आपण बोलूच. परंतु हे सगळं होत असताना आपण नगरच का निवडले, म्हणजे त्यावेळेस अनेकांना प्रश्न होता. आजही तोच प्रश्न आहे. साईदीप सुरू झालंय, 5 वर्ष झालेत आणि खूप चांगल्या पद्धतीने वैद्यकीय सेवा मिळते. परंतु नगरकरांना खास करून हा प्रश्न, कदाचित तुमच्या वैद्यकीय क्षेत्रातल्या बाहेरच्या मित्रांना हा प्रश्न असेल की तुम्ही नगरमध्येच का रमलेला. धन्यवाद. हा खरं म्हणजे मला खूप लोकांनी हे असंच प्रश्न विचारलेला आहे. मी MBBS नंतर MD हे सगळं माझं शिक्षण पुण्यात झालं, BJ मेडिकल कॉलेज आणि नंतर ससून आणि KEM असा. पण त्यानंतर मला एकदा इंटर्नशिप करण्यासाठी अहमदनगरला यायचं झालं. मग मी इथं 6 महिने इंटर्नशिप केलं MBBS नंतरचा आणि मग MD केल्यानंतर मला नेहमी नगर आठवत होता. इथलं काही लोकांचं माझं चांगलं संबंध झाला होता आणि म्हणून जेव्हा मला बूथ हॉस्पिटलमध्ये त्यावेळी डॉक्टर बार्नबस होते, ते अमेरिकेला चालले होते. ते म्हटले दीपक कुछ दिन के लिए तुम, कुछ महीनों के लिए तुम नगर में आके जाओ. मग म्हणून मी त्यांना भेटायला आलो आणि त्यावेळेला तिथं बूथ हॉस्पिटलमध्ये खूप चांगलं ICUचं इक्विपमेंट उभा होता. अरे मग मी ते तो ब्रिटिश माणूस होता, त्याला विचारलं मी, वाय यू केप्ट लाईक दिस. ही सेज नोबडी नोज हाऊ टू ऑपरेट, म्हणजे कोणाला काही हे चालवता येत नाही. म्हणजे तुमच्याकडे अँबॅसेडर गाडी सोडून BMW आहे, पण तुम्हाला ते चालवता येत नाही. मग मी म्हणलं मग मी चालवू शकतो. तो म्हणलं मग तुम्ही इथंच लगेच जॉईन व्हा.
मग मलाही मोह झाला. मी म्हटलं चला ही एक चॅलेंज आहे. मी पुण्यात शिकलो, मुंबईत शिकलो आणि काही काळ कुठं ना कुठेतरी अमेरिका, इंग्लंड असल्या ठिकाणी काही ना काही शिक्षण घेतलेलं होतं. पण नगरसारख्या ठिकाणी हे नवीन करणं, नवीन तयार करणं आणि नवीन एक फॅसिलिटी तयार करणं मला एक चॅलेंज वाटलं. म्हणून 1979 म्हणजे 1979 तर त्यावेळेला मी बूथ हॉस्पिटलमध्ये पहिला इंटेन्सिव्ह केअर युनिट सुरू केला. तो त्या काळात पुणे आणि नागपूरमधलं पहिलं युनिट होता बूथ हॉस्पिटल. हो, त्यावेळेला मुंबईमध्ये ICU होता, पुण्यात होता, नागपूरमध्ये होता आणि काही 1-2 शहरांमध्ये असेल, पण नगर वॉज द फर्स्ट टू गेट दॅट दिस थिंग. तो मला खूप आवडला आणि ते खूप चांगलं चाललं. मग घरचेही लोक म्हणले तू इंग्लंडला जाऊन काय करणार. आणि मलाही वाटलं माझं जे ज्ञान पुण्यात आहे किंवा मुंबईत मी शिकलेलं आहे, पुण्यात शिकलेलं आहे, तो मी नगरमध्ये त्यावेळेला फक्त 25%च वापरू शकत होतो, का इतर सुविधा नव्हत्या. मग म्हणून मी ठरवलं मी नगरमध्येच राहून आपण इतर सुविधा डेव्हलप करू, म्हणजे इकडच्या लोकांना त्याची मदत होईल. आणि ते केल्यामुळं काय झालं, खरंच ICU, मग लगेच 2D एकोकार्डिओग्राफी, सोनोग्राफी, मग नंतर ट्रेडमिल टेस्ट, मग नंतर हळूहळू CT स्कॅन आणि MRI, आणि मग नंतर कॅथलॅब, मग नंतर बायपास सर्जरी, असं एक तंत्रज्ञान नगरमध्ये मी आणू शकलो. हाय एंड लॅबोरेटरी, रक्त तपासणाऱ्या वेगवेगळ्या हाय एंड टेस्टिंग. मग ह्या सगळ्यामुळं काय झालं, लोकांना खरंच मदत होऊ लागलं. मलाही एक प्रकारचं समाधान वाटू लागला. जे लोकांना ह्या कारणासाठी पुणे मुंबईला जावं लागत होता ते आता इथंच त्यांना मिळू लागलं. कित्येक लोकांचा जीव वाचला. मी आपल्याला एक उदाहरण जाऊ शकतो जीव वाचवण्याचं. म्हणजे एक व्यक्ती, नगरचा एक महापौर होऊन गेलेला आहे, नाव घेत नाही, त्यांना लागला होता, कोणीतरी वार केला होता आणि त्या व्यक्तीला मी वाचवू शकलो बिकॉज दीपक हॉस्पिटलमध्ये ती सुविधा होती त्यावेळेला. नाही, आपण मध्ये थोडे मागे येऊ. तुमची बूथ हॉस्पिटलमधला प्रवास तुम्ही सुरू केलेला सांगितलं. बूथमधून दीपकचा प्रवास कसा सुरू? बूथमध्ये असताना बूथ हॉस्पिटलला मला जे काही नवीन तंत्रज्ञान आणायचं होतं ते ICU सोडून, त्यासाठी तिथं काही स्कोप नव्हता. ओके. तर त्यांनी त्या ॲडमिनिस्ट्रेशनही तयार नव्हते आणि तिथं येणारे क्लायंटसुद्धा त्या प्रकाराचे नव्हते. मग म्हणून मला तिथून बाहेर पडून प्रॅक्टिस सुरू करावंच लागलं. माझं खरं म्हणजे इच्छा नव्हती प्रायव्हेट प्रॅक्टिसची. मला नेहमी वाटायचं मी कुठेतरी नोकरी करावं. पण जेव्हा मला असं वाटलं की मला स्वातंत्र्य मिळत नाही नवीन तंत्रज्ञान आणायला, तर मग मी दीपक हॉस्पिटल करायचं नाही. कदाचित बूथमध्ये जर या सुविधा तुम्हाला मिळाल्या असत्या तर कदाचित दीपक हॉस्पिटलचा जन्म झालाच नसता. 100%. बूथ हॉस्पिटलच्या नंतर ही सगळी घटनाक्रम तुम्ही सांगितलं आणि मग दीपक हॉस्पिटल जेव्हा सुरू करायचा निर्णय झाला त्यावेळी दीपक हॉस्पिटलची इमारत आजही नगरकरांच्या समोर आहे, जुनी इमारत, जिथे आता तुम्ही डिमॉलिश करून तिथं नवीन उपक्रम, परंतु तेवढी भव्य दिव्य इमारत आणि तिथल्या वैद्यकीय त्या ठिकाणी ज्या सुविधा उपलब्ध केल्या त्या देखील त्या काळात 1 नंबरच्या होत्या. हे सगळं व्हिजन आलं कुठून तुम्हाला? नाही, 2-3 माझा मनातलं जे स्फूर्तिस्थान आहेत. एक म्हणजे शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांकडनं मी काय शिकलं म्हणजे धाडस, की एकदा ठरवलं एक काम करायचं की त्याच्यात उतरायचंच. ते काही होऊ द्या, आपण लढायचं म्हणजे लढायचं, म्हणून त्या धाडस होता. आणि मला नशिबाने खूप चांगले थोर व्यक्तींचं प्रोत्साहन मिळालं, ज्याच्यात आपले अध्यक्ष, राष्ट्राचे अध्यक्ष अब्दुल कलामजी होते, माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयीजी होते, आणि काही उद्योगपतींमध्ये जसं अजीम प्रेमजी असले लोक मला म्हणायचे आपको जो कुछ करना है करो नगर में. मग मला वाटायचं की चला आपण इथं करू. तोच कारणाने मी इथं करू शकलो. म्हणजे त्यावेळेस नगरकरांची भावना होती. आता पण नगरकरांची ती भावना आहे. दीपक हॉस्पिटलच्या नंतर आपण साईदीप पुढे आलो येतोय. बऱ्याच जणांना असं वाटतं की नगरमध्ये काहीतरी व्हायला पाहिजे, परंतु ते स्वतः किंवा त्यांच्या कुटुंबातील जे सदस्य आहेत ते नगर सोडून बाहेर जातात, तिकडे काहीतरी वेगळा प्रयोग करतात. असं न करता आपण दीपक हॉस्पिटल अत्यंत चांगली प्रॅक्टिस चालत असताना नगरमधील काही डॉक्टरांना सोबत घेण्याचा प्रयत्न केला आणि साईदीपची सुरुवात आपण केली. या प्रवासामध्ये साईदीप सुरू झाले 5 वर्ष झाले.
असं कधी वाटलं का आपण चुकीचा निर्णय घेतलाय? नाही नाही, अजिबात नाही. मी सांगतो, साईदीपचं ही कल्पना खूप चांगली होती. साईदीप सुरू करायच्या आधी माझा मुलगा किरणने एक दिवस, तो हृदयरोग तज्ज्ञ झाला होता आणि त्याला वेगवेगळ्या डॉक्टर वेगवेगळ्या शहरांमध्ये बोलवत होते, मुंबई, बँगलोर, दिल्ली असं ठिकाणी. पण तो म्हणला की मला नगरला परत यायचं आहे, का माझं बालपण गेलं नगरमध्ये आणि आता मी मोठा झालो, पण माझं मुलं मुलींचं बालपण कुठं होणार. मग मी म्हणलं तू ये नगरला. मग तो येतो म्हणल्यावर मला असं वाटलं की आपण यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. त्यावेळेला माझं काही मित्र जे डॉक्टर धूत आहेत, आलानी आहेत, सोमाणी आहेत, VN देशपांडे आहेत, ह्या सगळ्यांनी पण मला येऊन भेटले. डॉक्टर कुराडे आहेत, आमचंही मुलांना यायचं आहे, तर तुम्ही का मोठं काही करत नाही. मग म्हणून आम्ही सगळे एकत्र आलो. फक्त माझा एक अट होता की सगळ्यांनी आपल्या आपल्या जुन्या हॉस्पिटल बंद करायला पाहिजे आणि मग एकत्र येऊन करायचं. ह्याचा फायदा काय झाला, जे काही ब्रेन ड्रेन नगरमधनं, म्हणजे विद्यार्थी नगरचा, शिक्षण, मूळ शिक्षण सुरुवातीचं नगरचा, मग नंतर पुढे गेल्यावर उच्च शिक्षणासाठी जो बाहेर गेला तो गेलाच. बरोबर. तसं न होता ह्या विद्यार्थ्यांना, ह्या चांगलं ट्रेंड डॉक्टर्स लोकांना नगरला परत आणायचं. साईदीप हा एक अगदी उत्तम मला वाटतं ठिकाण आहे की जिथं आताही खूप लोक आलेत. त्यानंतर काही न्यूरोसर्जन आले, डॉक्टर राहुल दूत आलेले आहेत, ते न्यूरो फिजिशियन आहेत, असं खूप काही लोक आले आपल्याकडं. तो एक फायदा झाला. साईदीपमध्ये जेव्हा साईदीप सुरू झालं, दुर्दैवाने पुढे कोविड येऊन ठेपलं. अनेक प्रश्न त्या काळात होते. करेक्ट. आणि त्याच्यावर मात करत आपण हॉस्पिटल रन केलं, चांगले उपचार देण्याचा प्रयत्न केला, अनेकांचे जीव आपण त्या ठिकाणी वाचवले आणि त्या कार्याची दखल घेऊन आपल्याला काही पुरस्कारही मिळाले, त्याची जागतिक पातळीवर नोंद झाली. कोविडचा जो कालावधी होता तो सर्वच डॉक्टर्स असतील, सामान्य नागरिक असेल, लोकप्रतिनिधी असतील, अधिकारी असतील, यांच्यासाठी खूप आव्हानात्मक होतं. करेक्ट, 100%. त्या कालावधीमध्ये आपण जे काम केलं, आपल्या टीमने जे काम केलं, त्याच्याविषयी काय सांगा? नाही, कोविड जेव्हा सुरू झालं, कोविड जगात जसं जसं येत होता, मग त्यावेळेला त्या काळातल्या कलेक्टरांनी मला विचारलं हे क्या है. मग मी त्यांना सगळं समजावून सांगितलं. तेव्हा त्यांनी सांगितलं आपको मुझे मदत करना पडेगा, मैं डॉक्टर नहीं हो. मग त्यावेळेला मी जस्ट 17व्या वयात पदार्पण करत होतो. घरचे सगळे म्हणले, अहो सगळं म्हणतात तुम्ही घरी बसा आणि तुम्ही कुठे निघालेत. मी म्हणलं नाही, हा एक युद्ध आहे, ह्या युद्धात डॉक्टर्स असायलाच पाहिजे. डॉक्टरच मेन सोल्जर्स आहेत. त्यांना नकिली पाठबळ देणारे सरकारी अधिकारी होते, जसं कलेक्टर ऑफिस, असा पोलीस प्रशासन होता. म्हणून आपल्याला आठवत असेल त्या काळात कोण बाहेर दिसत होते तुम्हाला, आयदर वैद्यकीय क्षेत्रातले हेल्थकेअर वर्कर्स किंवा पोलीस अधिकारी किंवा पोलीस कर्मचारी किंवा प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी. बाकी सगळ्या लोकांना आपण घरी बसा म्हणत होतो. मग आमचं सगळ्यांचं नशिबाने चांगलं समन्वय जमलं. नगरसारख्या ठिकाणी आपण चांगलं कोविडचे इलाज सुरू करू शकलो आणि महाराष्ट्रातल्या कित्येक जिल्ह्यांना तुम्ही कंपेअर केलं, नगरचं मृत्यूचं प्रमाण खूप कमी होता. म्हणजे मी अगदी आत्मविश्वासाने सांगतो, पुणे मुंबईपेक्षा आपलं नगरचं मृत्यूचं प्रमाण कमी होता. का? आपण चांगलं टीम तयार केलं, डॉक्टर लोकांना प्रवृत्त केलं, कोविडचा इलाज करा, घाबरून घरी बसू नका. आणि त्या मेसेज खूप फायदा झाला जनसामान्यांना, म्हणून कित्येक लोक कोविडमधनं वाचू शकले. सरांनी माशी उल्लेख केल्यानुसार 69 वर्ष त्यांचं वय वर्ष होतं. आता ते 73 वर्षात 73 वर्ष पूर्ण करतायत आणि 74व्या वर्षात ते पदार्पण करतायत. 74 वर्ष वयाचा तरुण डॉक्टर आपल्यासमोर बसलेला आहे. या तरुणपणाचं रहस्य काय? म्हणजे तुमचं फिटनेसबद्दल थोडं आपण मध्ये थोडा वेगळा विषय घेतो. नाही, हा प्रश्नही मला खूप लोक विचारतात. मी जेव्हा माझं वय सांगतो, पहिलं वाटतं सर आप झूठ बोल रहे, आपका ये 10 साल कम कर दो. मला वाटतं 2-3 गोष्टी आहे. एक म्हणजे ठीक आहे, माझा दैनंदिन दिनचर्या जी आहे ना, अगदी घड्याळासारखं आहे. मी म्हणजे ऑब्सेस नाही आहे, पण मी त्याच वेळेला उठणार, त्याच वेळेला तेवढंच चहा किंवा कॉफी घेणार आणि काही ना काही व्यायाम करणार, मग तेवढंच मित आहार घेणार, मिनिमम क्वांटिटी, मग दिवसभर काम करणार. दुपारी मी कधी जेवत नाही, मी फक्त फळांवरच राहतो. सकाळी 1 पोळी, दुपारी 2-3 फळं आणि रात्री थोडंसं भात, हा एवढंच असतो माझा. आणि सकाळी उठल्यावर 1 कप कॉफी, बस, दुसरं काही नाही. बाकी दिवसभर हालचाल करत राहायचं. देवाने माणसाला केलं आहे मुवमेंटसाठी.
आपण बसून राहिलो की आपल्याला आजार येणार, म्हणून सारखं ऍक्टिव्ह राहायचं. आणि सेकंड थिंग महत्वाचं म्हणजे डोकं शांत ठेवणे, डोकं शांत ठेवणे, घाबरणे नाही, घाबरूच नाही अजिबात. आणि तिसरं मी महत्वाचं सांगतो की ईर्ष्या नसायला पाहिजे. मला असं वाटत नाही की कोणी माझ्याकडे 4 पावलं पुढे गेलं की मी म्हणणार बाबा म्हणून टाळी वाजवणार. मी कसंही त्याला मागं ओढण्याचे प्रयत्न करणार नाही. हा मला वाटतं खूप मोठं आपलं BP नॉर्मल ठेवण्यासाठी खूप मदत होत आहे. एक जीवन जगण्याचा फंडा आहे आणि जीवन कसं जगलं पाहिजे, काय पथ्य पाळली पाहिजे, डॉक्टरांनाच नाही तर समाजातील सर्व घटकांसाठी वय वर्ष 73 असणाऱ्या या तरुणाचा सल्ला आहे. हा सल्ला जर सगळ्यांनी फॉलो केला तर निश्चितपणे आपल्याला चांगलं आयुष्य आणि चांगलं आरोग्य निश्चित मिळेल. त्याच्यातून आपलं कुटुंब, समाज याचं स्वास्थ्य निश्चितपणे मिळेल. सर, बरेचसे पुरस्कार आपल्याला मिळाले, आपली वाटचाल खूप दैदिप्यमान राहिली. असा कुठला एक पुरस्कार आहे का, तो खूप अनेक पुरस्कार मिळाले पण त्याच्यापेक्षा तो पुरस्कार तुमच्या कायम असा मनात घर करून गेलाय? 2 घटना मला पाहिजेत आमच्या प्रेक्षकांसाठी. आणि अशी कुठली घटना आहे की तुम्हाला खूप अशी ती मन हेलावून गेली की नाही मला हे करणं गरजेचं होतं, अशी? मग तो रुग्ण असेल किंवा कुठली घटना असेल, मला 2 घटना पाहिजेत. धन्यवाद. आता पहिलं म्हणजे कसं आहे, कोविडमध्ये मी ज्या जोमेने काम केलं तर एक दिवस एकाच दिवसात सकाळी ते रात्रीपर्यंत 24 तासात मी 125 कोविड रुग्णांना, त्यात ते सिरियस होते, त्या लोकांना मी ॲडमिट केलं, त्यांना तपासून त्यांचा इलाज सुरू केलं आणि योगायोगाने ते सगळं जिवंत घरी गेले. हा एक जागतिक रेकॉर्ड झाला. आणि म्हणजे मी 17व्या वर्षी पदार्पण करणारा एक डॉक्टर 125 कोविड रुग्णांना एकाच दिवशी नीट इलाज करतो आणि त्यांना सगळ्यांना नीट करतो. हा एक जागतिक रेकॉर्ड झाला. तो डॉक्युमेंटेड आहे आणि म्हणून वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये माझं नाव नोंदवलं गेलं. आणि माझं कोविड कामाचं जागतिक सगळीकडे कळलं आणि म्हणून हाऊस ऑफ कॉमन्समध्ये लंडनचे ब्रिटिश पार्लिमेंट त्यात इथं माझा सत्कार करण्यात आला. मला वाटतं माझ्या आयुष्यातलं तो सर्वात महत्त्वाचा आणि जिथं मला अभिमान वाटलं. हा बाबा, फक्त अभिमानाबरोबर मला अजूनही एक वाटलं, नगरसारख्या ठिकाणी राहून मी लंडनमध्ये जाऊन पार्लिमेंटमध्ये उभे राहून 4 शब्द बोलू शकलो आणि तोही मला एक अभिमान वाटलं. म्हणून मला असं वाटतं की ही देणगी मला नगरचं जनतेने दिलेली आहे. माझ्या सर्व रुग्णांना, त्या सर्वांना मी खरंच मनापासून वंदना करतो की एवढं प्रेम दिलं की मी लंडनपर्यंत जाऊ शकलो. एक ते झालं. दुसरं एक आपण जे विचारता तो आहे वैद्यकीय क्षेत्रातलं संबंधित. माझं जे काही काम, मी पुण्यात असताना, विद्यार्थी असताना मला ही टेक्नॉलॉजीची खूप आवड. कुठलीही घडी रेडिओ बिघडलं की मी नीट करणार, फ्रीज बिघडलं की मीच नीट करणार. मला ती आवडच होती. स्क्रूड्रायव्हर घेऊन मी लगेच करणार. असं असताना पुण्यात माझ्या एका गुरुनी एक मशीन आणलं आणि ते सुरू होईना. ते म्हणले अरे दीपक को बुलाव. मग आल्यावर मी सुरू केलं. ती एकोकार्डिओग्राफीची मशीन होती. 1977 मधली गोष्ट आहे. मग मी पहिलं एको पुण्यातलं मी केलं आणि त्यानंतर मी एकोकार्डिओग्राफी शिकली आणि 2003 मध्ये मला भारतात दिल्लीत झालेल्या जागतिक कॉन्फरन्समध्ये फेलोशिप अवॉर्ड माझ्या एका अमेरिकेतल्या टीचरनी मला दिला. तो मला खरंच अभिमानास्पद वाटलं का त्यांनी म्हणलं दीपक तुमने बहुत काम करके बताया एको में म्हणून. हे वैद्यकीय क्षेत्रातलं हे तुमचं काम तर सर्वांच्या समोर आहेच. त्यातला एक अभिमानाचा क्षण तुम्ही आता या ठिकाणी सांगितलं का त्या गोष्टीबद्दल तुम्हाला अभिमान आहे. परंतु तुमच्याबद्दल आम्ही जे ऐकतोय, साईदीप हॉस्पिटल उभं राहताना इंजिनियर पण तुम्हीच राहिलात, आर्किटेक्ट पण तुम्हीच राहिलात, याच्याबद्दल थोडं काय सांगाल? जसं मी म्हणलं ना, मला टेक्नॉलॉजीचा आवड खूप. मी कॉम्प्युटर 84-85 मध्ये शिकलो. 88 मध्ये माझ्याकडे एक लॅपटॉप होता आणि आयपॅड आणि हे सगळं मी शिकतच गेलो. आणि जेव्हा साईदीपचं निर्माणाचा निर्णय झाला, मी स्वतः ऑटोकॅड शिकलो. इंजिनिअरिंग लोक, आर्किटेक्ट लोक शिकतात. आणि त्यातनं मग हे आलेलं खिडकी उचलून इथं टाकणे, दार तिथं टाकणे, रूमचं डायमेन्शन बदलणे, हे सगळं शिकलो. आणि त्यात आम्हाला चांगली साथ पण मिळाली. जे मुरली बिहाणी
आणि शरद झवर आणि माझा विलास काळभोर आम्ही एक असं टीम केलं होतं. आम्ही प्रत्येक गोष्टी बारकाईने बघायचो. आणि म्हणजे समजा आता कोणीतरी मला एक वायर आणून दिलं तर म्हणले ये अच्छा कंपनी का वायर आहे, ये समजा एखादे ब्रँड सांगितलं त्यांनी, तर आम्ही 4 कंपन्यांचं वायर घ्यायचो, त्याला चिलून त्याच्यातलं कॉपर किती आहे काढायचं आणि कॉपर फिलामेंट किती आहे, त्याचं वजन किती आहे, आणि मग म्हणायचं हा चांगला आहे. त्याची कंडक्टिव्हिटी टेस्ट करणार. म्हणजे एवढं खोलात जाणं शिकलो आम्ही. मग म्हणून ते ह्या प्रकारचं सुंदर वास्तू जमलं. नाही, नगरमध्ये ही जी वास्तू उभी राहिली ती नगरकरांच्यासाठी अभिमानाचीच गोष्ट आहे. म्हणजे जसं तिथं मिळणारी वैद्यकीय सेवा अभिमानाची गोष्ट, ही वास्तू देखील आहे. ही वास्तू उभी राहिल्यानंतर तुम्ही देशाच्या बाहेर लेक्चर देण्यासाठी गेलात, परंतु तुम्हाला अशा प्रकारचं हॉस्पिटल उभं राहावं आमच्याकडे पण, अशी काही विचारणा झाली का? नाही, हे डोक्यात आयडियाज येत गेले आणि हा असा वास्तू तयार झाला. पण माझं नशिबाने मी जगभर हिंडू शकलो. म्हणजे मी आपल्याला अभिमानाने सांगू शकतो मी आत्तापर्यंत 70-80 जगातलं देश पाहिलेले आहे. वेगवेगळ्या ठिकाणी माझं लेक्चर झालेले आहे. अमेरिकेतलं शिकागो किंवा ऑर्लँडो आणि पॅरिस, युरोपमधलं पॅरिस, व्हिएना, लंडन इटसेल्फ, देन एशियामधलं खूप काही कंट्रीजमध्ये झालेले, बँकॉक, सिंगापूर. आणि अजून एक खूप मला नवल वाटलं, साईदीप तयार झाल्यावर कुठल्या तरी एक वेबसाईटवर साईदीपचं इमारत आणि हॉस्पिटल हे चायनामधला शांघायचा एका इंजिनिअरिंग फर्मने पाहिलं. त्यांनी त्यांचा एका कॉन्फरन्स जिथे चालू होता, हाऊ टू मेक अ हॉस्पिटल, तिथं माझं नाव नोंदवलं. मला माहीत पण नव्हतं. मग मला एक दिवशी मेल आला, आपको शांघाय, यू हॅव इन्व्हायटेड टू शांघाय. मग मी शांघायला गेलो. हाऊ टू मेक अ हॉस्पिटल, त्याला बेसिक काय असायला पाहिजे हे सगळं तिथं मी बोलू शकलो. चायनाच्या डॉक्टरांच्या टीमची, ते चायनाच्या डॉक्टरांची टीमची. का त्यांनाही आपल्यासारखाच प्रॉब्लेम आहे, जनसंख्या खूप आहे आणि वैद्यकीय सेवा पाहिजेत, किती दिलं तरी कमी पडतोय. तो महत्त्वाचा आहे. नाही, आतापर्यंत जे पुरस्कार मिळाले, तुमचा खास करून हाऊस ऑफ कॉमन्समध्ये जो सत्कार झाला तो आताचा लेटेस्ट सत्कार आहे. त्याच्या आधी काही पुरस्कार मिळाले, परंतु तो तुम्हाला मिळाला, मला असं वाटतं की तो सर्वात मानाचा पुरस्कार राहिला. तर त्या पुरस्कारानंतरची आपली भावना काय राहिली सर? नाही, हे जे पुरस्कार आपण कोणाला समर्पित करताय? नाही, नगरचं जनतेला, त्यात काही वादच नाही आहे. एवढं पेशंट लोड मला मिळालं माझ्या आयुष्यात आणि म्हणून मी वेगवेगळा इलाज करू शकलो. आणि आत्तासुद्धा पुढच्या महिन्यात मला एक इंटरनॅशनल अवॉर्ड मिळणार आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल ऐकून की एक न्यूमोनिया होऊन श्वासाचा जेव्हा फेल होतो, ARDS म्हणतो आम्ही, त्याच्यात मी एक मॉलिक्युल केमिकल वापरलं आणि 10 ते 12 रुग्णांना त्या केमिकल वापरून नीट केलं. आणि ते आता जगातलं सगळं देशांमध्ये त्याची अभ्यास झाला आणि मला पुढच्या महिन्यात इंटरनॅशनल अवॉर्ड मिळणार. तुमचं खूप खूप अभिनंदन. खरं तर एकाच दिवशीत कोरोनाच्या काळामध्ये 69 वय, ज्या वयामध्ये कुणी वयस्कर लोकांना बाहेर पडू देत नव्हतं, 125 लोकांच्यावर ॲडमिट करणं, त्यांना नीट करणं, सर्वच्या सर्व सुरक्षित घरी पाठवणं, वैद्यकीय क्षेत्रातला हा नवा विक्रम आहे. आणि त्याच्या जोडीने स्वतःची काळजी घेताना त्यांच्यासोबत, सरांच्या सोबत इतर डॉक्टर्स जे आहेत त्यांना प्रोत्साहन देणं आणि त्यांच्याकडून काम करून घेणं टीमकडून, हे खूप आव्हानात्मक काम होतं. आणि अशा प्रकारचा हा तरुण डॉक्टर देशातले, जगातले अनेक पुरस्कार मिळून देखील दरवाजाचा बोल्ट कसा लावायचा इथपर्यंत बारीक अभ्यास करतोय, ही नगरकरांसाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर अशा सगळ्या या प्रवासामध्ये जे आता या वयामध्ये खरं तर सरांना इतकं मिळालं आहे, पण तरी पण त्यांना असं वाटतं की काही गोष्टी आपण समाजासाठी देणं लागतो. त्यांनी मगाशी बोलताना सांगितलं की माझ्यासमोरचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहेत, संघर्ष केला पाहिजे आणि समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो, या भावनेतून ते काम करत आलेत. खरं तर अनेक लोक 70 पार करतात. तुम्ही माझे सांगितलं की आता किरण आलेला आहे, सुनबाई आलेले आहे, ते सगळं हॉस्पिटल पाहतायत, सर्व काही अगदी व्यवस्थित चालतं. या वयात अनेक जण एक तर घरी आराम करतात किंवा कुठेतरी मौज मजा करतात, परंतु आपल्यातला वर्ष 20-21 वय असणाऱ्या तरुणाला लाजवेल, अशा डॉक्टरला लाजवेल असं काम आपण करताय. आणि अशा परिस्थितीमध्ये आता आपलं पुढचं ध्येय काय? नाही, आता आपल्याला वैद्यकीय क्षेत्रात नगर
अजूनही पुढे जायला पाहिजे. का जगात सगळीकडे नवीन नवीन तंत्रज्ञान येऊ लागलं आहे. आपण आता ऐकलं असेल आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आहे की नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा एक प्रकाराचा डेटा ॲनालिसिस करणारा टेक्नॉलॉजीनी त्याच्या डेटाचा ॲनालिस करून त्याचं इंटरप्रिट करून त्याला सोल्युशन देणं आहे. हा बेसिकली AI करणार आणि त्याला आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी इम्प्लिमेंट करावं लागणार. जसं वैद्यकीय निदान, मग मला असं पाहिजे की ICUत आज ॲडमिट आहे, तो दम लागतो म्हणून आलेलं आहे, पण ह्याचं पुढं काय होणार हे आपल्याला 2 दिवस आधी कळलं की आपण त्याला प्रतिकार इलाज देऊ शकतो. तसंच डायग्नॉस्टिकमध्ये आता जसं डॉक्टर वैशाली आल्यावर ती सांगेल आपल्याला की स्त्रियांचं गर्भाशयाचं कॅन्सरचं सुरुवातीचं निदान झालं की त्याला पुढचं वाढ होऊ देणार नाही, त्याचा इलाज आहे. हे सगळं AI करू शकतो. म्हणून AI टेक्नॉलॉजी आपल्याला आणायचं आहे. त्याबरोबर रोबोटिक्स, ट्रान्सप्लांट, मग नवीन नवीन टेक्नॉलॉजी इन कॅन्सर, नवीन टेक्नॉलॉजी हृदयरोग, नवीन आता आम्ही आमच्या इथं सायदीपमध्ये करू लागलो आहे. आम्ही एक 80 वर्षाचा माणूस होता, चांगला होता, ॲक्टिव्ह होता, माझ्यासारखंच ॲक्टिव्ह होता, पण त्याचा वाल्व लीक आणि वाल्व खूपच खराब झाली होती. तर चिरफाड करायला तो काही तयार नव्हता. मग आम्ही त्याच्या मांडीतनं तार टाकून त्याची वाल्व बदलली, TAVR म्हणतो. तसंच आता एक पेशंट होता, मागच्या आठवड्यातच केलं, त्याचं हृदयाचं पंपिंग अगदी 10%ला झाला होता. म्हणजे असं वाटलं की हा माणूस 3 महिने 6 महिनेसुद्धा जगणार नाही. त्याला आम्ही मग एक बूस्टर पंपसारखा हृदयाला तार टाकून 2 बूस्टर पंप लावलं आहे, CRTD टेक्नॉलॉजी. त्याचं लगेच 8 दिवसातच त्याच्या हृदयाचा जे 10% आला होता तो 20% झाला. तो माणूस चालू लागला. ज्याला कंटिन्यू आडवा झोपला होता तो 8 दिवसांनी चालू लागला. हे सगळं टेक्नॉलॉजी नगरला आणायचं आहे. पण ह्यासाठी 2-3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तो म्हणजे आपल्याला नवीन अजूनही इन्व्हेस्टमेंट पाहिजे, नवीन पार्टनर पाहिजे हे टेक्नॉलॉजी जाणणारा. का आज आपल्याकडं नगरमध्ये तो मनुष्यबळ नाही आहे, तो मशिनरी नाही आहे, मनुष्यबळ नाही आहे. म्हणून हे सगळं आपल्याला आणावं लागणार. नशिबाने मी म्हणू शकतो की मला सायदीपचं नाव लौकिक एवढं झालं या 5 वर्षात. मला वेगवेगळ्या जगातलं कॉर्पोरेट कंपनी, हॉस्पिटल करणारे कंपनी येऊन अप्रोच होऊ लागलेत. ते म्हणतात आम्हाला सायदीपचा हात द्या, आम्ही तुमचं तिथं टेक्नॉलॉजी आणायला तयार आहे आणि पुढचं वाटचाल करायला तयार आहे. तर ते सध्या माझा अभ्यास चालू आहे. पण त्यासाठी मला लागणार आहे एक विमानतळ. मी परवा पण कलेक्टर साहेबांना रिक्वेस्ट केलं आहे की साहेब नगरला एक विमानतळ आणा आणि आपल्यालाही एक निवेदन देतो की नगरला विमानतळ आणण्यासाठी प्रयत्न करा. म्हणजे आपल्याला इलाजासाठी परदेशातनंही लोक येतील आणि जेव्हा परदेशातनंही लोक आले ना आपला इलाजाचा स्टँडर्ड वाढतो. बरोबर. म्हणजे आज आपण नॅशनल स्टँडर्ड फॉलो करतो, उद्या आपण ग्लोबल स्टँडर्ड फॉलो करणार. मग ग्लोबल स्टँडर्डचा इलाज आपल्या नगरच्या लोकांना मिळणार. ह्याचा उद्देश माझा स्वार्थ आहे आपल्या नगरच्या लोकांसाठीच. का नाहीतर जसं तुम्ही मगाशी म्हणलं मी मुंबईमध्ये पुण्यामध्ये कुठेतरी जाऊन टाकला असता, ते नाही आहे. सर्वात उत्तम स्टँडर्डचं हॉस्पिटल आपण नगरमध्ये केलं की जागतिक लोकांनाही इथं संधी मिळेल पण आपल्या स्थानिक लोकांनाही स्थानिक मिळेल. हा उदाहरण एक काळात तुम्ही बघा, मिरज मेडिकल कॉलेज होता, मिरजमध्ये होता, आणि वेल्लोर एक छोटंसं गाव आहे, तिथं काय आहे फक्त हॉस्पिटलच आहे. बरोबर. असं आपल्याला नगर पण करायला पाहिजे. वैद्यकीय क्षेत्रात नगरचं नाव लौकिक जगभर व्हायला पाहिजे. हा माझा पुढचं स्वप्न आहे. खरं तर वैद्यकीय व्यवसाय करत असताना चांगल्या वैद्यकीय सेवा देणं, सरांनी आत्ता जे नंतर सांगितलं की काय काय सुविधा मला द्यायच्या आहेत आणि कुठली कुठली उपचार पद्धतीने कुठल्या लोक याला मदतीसाठी तयार आहेत, आणि सगळं सांगताना शेवटच्या माफक अपेक्षा आहे की नगरला विमानतळ झालं पाहिजे. खरं तर ही खूप राजकारण्यांच्या दृष्टीने, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या दृष्टीने याच्यावर खूप काम करण्याची आवश्यकता आहे. असं झालं तर नगरची वेगळी ओळख नक्कीच तयार होईल आणि त्यातून फक्त सायदीपच नाही किंवा डॉक्टर दीपकच नाही तर नगरमधल्या उद्योजकांना त्याचा फायदा होईल, व्यावसायिकांना त्याचा फायदा होईल. त्या दृष्टीने प्रयत्न होण्याची खूप गरज आहे. वैद्यकीय उपचाराच्या अनुषंगाने सायदीपची प्रगती निश्चितपणे पुढच्या काळात आपल्याला झालेली दिसेलच, परंतु त्याच्याही जोडीने वय वर्ष 74 वर्षाच्या टप्प्यात सर आलेले आहेत. सरांची 100ही आपल्याला पाहिजे आणि 100ही पाहताना सरांनी जी शेवटची अपेक्षा व्यक्त केली ते देखील नक्कीच पूर्ण होईल. चांगल्या वैद्यकीय सुविधा
साईदीपमध्ये मिळतीलच, परंतु त्याच्या जोडीने भारताच्या बाहेरील तज्ज्ञ डॉक्टर नगरला वेळोवेळी उपलब्ध कसे होतील आणि रुग्णांना चांगली वैद्यकीय सेवा कशी मिळेल ही सरांचं स्वप्न आहे. जे काही आतापर्यंत पुरस्कार मिळाले 100पेक्षा जास्त पुरस्कार आहेत, मग ते जिल्ह्यातले आहेत, राज्यातले आहेत, देश पातळीवरचे काय आहेत, त्याच्या जोडीने 50पेक्षा जास्त पुरस्कार हे देशाच्या बाहेरचे आहेत का ज्याची नोंद अनेक ठिकाणी घेतलेली आहे. आणि ती नोंद पाहून निश्चितपणे सरांना केंद्र शासनाचा पद्मश्री, पद्मभूषण अशा प्रकारचे पुरस्कार मिळावेत, कारण सरांचं काम तितकं झालेलं आहे. निश्चितपणे आपण या सर्व कार्यासाठी आपण त्यांना शुभेच्छा देऊयात. साईदीप आणि साईदीप परिवाराला आमच्या परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा सर. खूप वेळ काढून आपण या ठिकाणी धन्यवाद. आपले खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.